दशक 14 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, निस्पृहाची शिकवण ऐका, ज्यामुळे मनाचे समाधान राहते. ती युक्ती, बुद्धी, शहाणपणाची स्थिती पुढील प्रमाणे असते. एखादा मंत्र सोपा असतो पण खात्रीने फळ देतो. साधेच औषध पण गुणकारी असते. तसे माझे बोलणे साधेच पण प्रचितीचे आहे. माझे बोलणे जर नीट ऐकले तर अवगुण नाहीसे होतील, उत्तम गुण प्राप्त होतील. माझे बोलणे कडक औषधासारखे आहे. श्रोत्यांनी प्रयत्नपूर्वक सेवावे. निस्पृहता धरू नये, पण धरली तर सोडू नये. सोडली तर ओळखीच्या लोकात हिंडू नये. बायकांकडे डोळे भरून पाहू नये. कामवासनेच्या तृप्तीची सवय गोडी मनास लावू नये. धारिष्ट्य चळले तर लोकांना तोंड दाखवू नये. एका ठिकाणी राहू नये. मिंधेपणा सहन करू नये. द्रव्य दिल्यास घेऊ नये. कोणी आपल्याला उणा शब्द बोलेल असे वागू नये. भिक्षेसाठी लाजू नये. खूप भिक्षा घेऊ नये. कोणी चौकशी केली तर आपली माहिती सांगू नये. मलिन वस्त्र नेसू नये. गोड अन्न खाऊ नये. दुराग्रह करू नये. प्रसंग पाहून वागावे. मन भोगामध्ये नसावे. देहदुःखाला त्रासू नये. आणखी जगावे अशी आशा करू नये. विरक्ती सोडू नये. धैर्य सोडू नये. विवेक बळाने ज्ञान ताजे ठेवावे. कीर्तनात देवाची करुणा भाकावी. अंतरंगातील भगवंताचे ध्यान मोडू नये. सगुण मूर्तीचा प्रेमसंबंध कधी तोडू नये. चिंता करू नये. कष्ट खेद मानू नये. धीर सोडू नये. अपमानाने कष्टी होऊ नये. निंदा केली, धिक्कार केला तरी झुरू नये. लोकलाज धरू नये. लाजविता लाजू नये. खिजविता खिजवू नये. शुद्ध मार्ग सोडू नये. चांडाळाशी संबंध पडू देऊ नये. दुर्जनाशी भांडू नये. नित्यनेम सांडू नये. अभ्यास बुडू देऊ नये. काही केल्या परतंत्र होऊ नये. स्वरूपस्थितीचा एकांत मोडू नये. कुठेही आसक्त होऊ नये. एकदेशी होऊ नये. सलगी पडू देऊ नये. उपाधी सुखानी राहू नये. कर्ममार्ग सोडू नये. वैराग्य मोडू नये. साधन भजन खंडू नये. साधेपणा सोडू नये. सानपण मोडू नये. अभिमान अंगी जडू देऊ नये. अधिकाराशिवाय सांगू नये. दाटून उपदेश करू नये. कठीण शब्द बोलू नये. कठीण आज्ञा करू नये. केल्याविण सांगू नये. शिष्याजवळ सहसा काही मागू नये. हलके काम करायला लाजू नये. शाक्त मार्गाने जाऊन स्वच्छंदपणे वागण्याच्या भरीला पडू नये. नीती न्याय सोडू नये. सावधपण सोडू नये. व्यापकपण सांडू नये. आपल्या स्वार्थासाठी कोणाला आज्ञा करू नये. द्रव्यासाठी कीर्तन करत हिंडू नये. श्राद्ध पक्ष शांती बारसे नवस व्रते उद्यापने वगैरे ठिकाणी निस्पृहाने जाऊ नये. ते अन्न खाऊन ओशाळवाणे होऊ नये. निस्पृहाने मठाधिपती होऊन बसू नये. त्याने अवघे करावे पण स्वतः तिथे सापडू नये. लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लावावा. खूप उपाधी करू नये पण उपाधीशिवाय पण राहू नये. सगुण भक्ती सोडू नये, पण अंतर्यामी देवाशी तदाकार असावे. फार बोलणे नसावे पण अगदी अबोलही नसावे. फार अन्न खाऊ नये. उपवास पण करू नये. खूप निजू नये. खूप झोप मोडू नये. देहाला खूप पाळू नये पण आत्महत्या करू नये. लौकिक सोडू नये पण लोकांच्या फार अधीन होऊ नये. अति प्रेम किंवा अति निष्ठुरता नको. फार साधना करण्याच्या मागे लागू नये पण साधनेशिवाय राहू नये. आत्मस्थिती बोलू नये पण अगदीच मौनही धरू नये. ब्रह्मवस्तू मनबुद्धीच्या पलीकडे आहे, पण बुद्धीने विवेक केला नाही तर आत बाहेर सगळाच अंधार राहतो. मीपणाच्या जाणीवेचा विसर पडला पाहिजे, पण नुसती नेणीवच बाळगणे खरे नाही. निस्पृहाने वक्तृत्व सोडू नये. लोकांनी आशंका घेतली तर भांडू नये. श्रोत्यांचा वीट मानू नये. पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा करू नये. असा निस्पृह महंत समाजाचा उद्धार करू शकतो. ही शिकवण मनात धारण करेल त्याला सगळी सुखे वश होतील. अकस्मात त्याच्या अंगी महंती बाणेल. दशक 14 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. ब्राह्मणाने भिक्षा मागितली पाहिजे असे समर्थ म्हणतात.
जो भिक्षा मागून जेवतो तो निराहारी समजला जातो. संत दुर्जन जिथे राहतात तिथे कोरडेच अन्न मागतो, तो रोज अमृत प्राशन करतो असे म्हणतात. असा भिक्षेचा महिमा आहे. शंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे, पण तो सुद्धा भिक्षा मागतो. दत्त, गोरक्ष, सिद्ध हे भिक्षा मागतात. भिक्षेमुळे निस्पृहता प्रगटते. जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो. 8 दिवसाचे धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे होते. रोज भिक्षा मागितल्याने रोजचा नवीनपणा असतो. उदंड देशाटन करावे. जो अखंड भिक्षेचा अभ्यास करतो त्याला सगळीकडे आपलाच देश आहे असे वाटते. एखादा माणूस भिक्षा मागतो, चमत्कार करतो, भगवंताची कीर्ती वर्णन करतो, त्याचे लहान थोरांना कौतुक वाटते. भिक्षा म्हणजे कामधेनूच आहे. भिक्षा ज्याला मान्य नाही असा यती भाग्यहीन समजावा. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेने महंती प्रगटते. भिक्षेच्यामुळे स्वतंत्रता, ईश्वरप्राप्ती होते. पृथ्वीमध्ये नाना देश फिरता कोणी उपाशी मरत नाही. महंताने आपल्या झोळीला विसरू नये. भिक्षेसारखे वैराग्य नाही, वैराग्यासारखे भाग्य नाही. कुणाच्या दारापुढे उभे राहून काही भिक्षा मिळेल का असे म्हणावे. अल्पसंतोषी असावे. पुष्कळ भिक्षा आणली तर मुठभर घ्यावी. मोठ्या प्रसन्नतेने भिक्षा मागावी. अशी निस्पृहतेची लक्षणे आहेत. पुढे येणाऱ्या आपत्कालापासून भिक्षा आपल्याला वाचवते. अशी भिक्षेची स्थिती मी यथामती सांगितली असे समर्थ म्हणतात. दशक 14 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, शब्दसुमनांच्या माळा म्हणजे कवित्व, त्याचा अर्थ म्हणजे सुगंध. त्याच्यामुळे संतरूपी भुंगे आनंदित होतात. अशा शब्दरूपी फुलांची माळा अंतःकरणात गुंफावी आणि ती पूजा म्हणून रामचरणी अर्पण करावी. ओंकाराचे अखंडपण खंडू नये. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यामधून कवित्व प्रगटते. पहिली स्फूर्तिरूप परावाणी, त्याचे अर्थरूप पश्यंती, त्याचे सूक्ष्म रूप मध्यमा आणि त्याचे स्थूल रूप वैखरी. यामध्ये मूळ स्फूर्तिस्थानाचा माणसाला विसर पडतो. मग मी काव्य रचले असे तो म्हणतो. मग ओंकार तंतू खंडतो. तसे होऊ देऊ नये. मीपणा नसलेले सुंदर सुगंधी काव्य भगवंताच्या चरणी अर्पण करावे. काव्याचे 3 प्रकार आहेत, धीट, पाठ आणि प्रासादिक. धीटपणाने मनास आले ते काव्य केले ते धीट काव्य. पाठांतर, ग्रंथांतर पाहून जे काव्य केले, शीघ्र कवित्व केले, भक्ती वाचून जे काव्य केले ते धीट पाठ. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, कौतुक, विनोद यासारखे काव्य धीट पाठ. पण असे काव्य नसावे, हीन कवित्व नसावे. ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागले आहे, ज्याला भगवंताची आवड आहे, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगात रंगलेले आहे, ज्याच्या अंतरी भगवंत अचळ निवांत राहिला आहे, तो स्वभावताच जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण होते. अंतरी आवड निर्माण झाली तशीच ती वैखरीतून प्रगट होते. तो प्रेमभावाने नाचत नाचत करुणामयी कीर्तन करतो. भगवंताकडे मन लागले असता देहभान राहत नाही. शंका, लज्जा तर दूर पळून जातात. तो प्रेमामध्ये रंगतो. भक्तीच्या कैफाने तो अहंभाव पायाखाली घालतो. तो निःशंक असतो. त्याला लोक दिसतच नाही. त्याच्या दृष्टीमध्ये त्रैलोक्य नायक भरून राहतो. असा भगवंतामध्ये रंगून गेलेला त्याला काही लागत नाही. तो स्वइच्छेने भगवंताचे ध्यान, कीर्ती, प्रताप वर्णू लागतो. असा जो भगवत भक्त असतो त्याला साधूजन मुक्त मानतात. असे भक्तीचे कौतुक, त्याला नाव प्रासादिक. सहजच बोलतो, विवेक प्रगटतो. असे कवित्व असावे की ज्यामुळे श्रोत्यांचे अंतःकरण निवून जाईल. कवित्व सरळ, निर्मळ, प्रांजळ आणि मागचा पुढचा संदर्भ स्पष्ट करणारे असावे. कविता समजायला सोपी असावी, लहान असावी, मृदू, मंजूळ, कोमळ, भव्य, अद्भुत, विशाळ, मधुर, रसाळ, भक्तिरसाने भरलेले असे असावे. कवित्व असे असावे की ज्याने सर्व संदेह नाहीसे होतील. भक्तिमार्ग प्रबळ होईल. ज्याने अनुताप होईल, वृत्ती मावळतील, ज्ञान प्रगटेल, देहबुद्धी जाईल, भवसिंधू आटेल, भगवंत प्रगटेल, खोटे मत भंग होईल, विवेक जागा होईल, सद्वस्तू भासेल, भास निरसेल, भिन्नत्व नासेल, संसार बंधन तुटेल, समाधान होईल, सज्जन लोक मानतील. कवित्व लक्षण असाधारण आहे, पण काही एक कळावया सांगितले. दशक 14 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 14 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, कलियुगात कीर्तन करावे, मधुर गावे, कर्कशपण टाळावे, दुष्टांबरोबर विरोध करू नये, खरे खोटे यांच्या खेचाखेचीत आपण रागे भरू नये, अभिमानाने गाणे गाऊ नये, गाता गाता थकून जाऊन गाणे अर्धवट सोडू नये, घसा सारखा साफ करत गाणे गाऊ नये, कीर्तनात सारखे अंगात आल्यासारखे वागू नये, भगवंताची नाना प्रकारची नामे घ्यावी, सगुणाचे ध्यान वर्णन करावे, कोणाच्या मनाला बोचेल असे बोलू नये, कोणाचा छळ करू नये, कोणाला फसवू नये, जो शहाणा समजदार असतो त्याला कीर्तनाला या म्हणावे लागत नाही, कंटाळवाणे कीर्तन करू नये, नेटकेपणा व सुसंस्कृतपणा असावा, गाण्याच्या साथीला ताल, तंतुवाद्य, तंबोरे, ताना असाव्यात, त्यामुळे श्रोते देहाने व मनाने तल्लीन होऊन जावेत. प्रेमळ भक्त प्रेमाच्या आवेशात नृत्य करतात, शरीरावर रोमांच उमटतात, श्रोत्यांच्या मनात आदर उत्पन्न होतो, त्यांचे अंतरंग कीर्तनाच्या घोषाने दुमदुमते, अशा कीर्तनाने पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना मनापासून कीर्तनाची चटक लागल्याने ते पुन्हा पुन्हा कीर्तनाला येतात. ज्या कीर्तनात रंग भरतो, जे रसाळ असते, तिथे लोक आपणहून येतात. कीर्तनकार वायफळ शब्द बोलत नाही, तो अत्यंत नम्रपणे बोलतो, आपल्या वक्तृत्वाने लोकांच्या मनाला शांत करतो, सारासार विचार करायला लावतो, शिकवतो. श्रोत्यांनी हा हा हो हो केले की जो भुलतो त्याला परमार्थ साधत नाही. अलक्ष असणारे परमार्थ स्वरूप तिकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांनी सगळे पाहता येते, त्या डोळ्यांनी जो पाहतो तो आत्मा पाहावा. शरीरात राहणारा आत्मा विकारवान होतो, प्रक्षुब्ध होतो, त्याला शांत करून जो इतरांना शांत करतो तो धन्य होय. क्षुब्ध होणे व शांत होणे दोन्ही गुण ज्याच्यापाशी आढळतात तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. दशक 14 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता, हरिकथेचे लक्षण कोणते? त्याचे उत्तर सावध होऊन ऐका. हरिकथा कशी करावी, त्यात रंग कसा भरावा, जेणेकरून रघुनाथ कृपा प्राप्त होईल. सोन्याला सुगंध आला, उसाला फळे लागली तर तो अपूर्व योग होईल. तसेच हरिभक्त आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, विद्वान आणि वादरहित ही अपूर्वता आहे. रागज्ञान, तालज्ञान, ब्रह्मज्ञानी असणारा, निराभिमान वृत्ती असणारा हरिदास मिळणे म्हणजे अपूर्व योग आहे. द्वेष, मत्सर ज्याला नाही, जो संतांच्या आवडीचा असतो, ज्याच्या अंगी चौफेर ज्ञान आहे, जो अंतर्निष्ठ आहे, असा हरिदास खरोखरच उत्तम आहे. जयंत्या, नाना पर्वे, तीर्थक्षेत्रे जिथे सामर्थ्यरूपाने देव असतो त्या तीर्थांना जे मानत नाही, शब्दपांडित्यांनी त्यात काही अर्थ नाही असे जो म्हणतो, त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. निर्गुण संशयाने नेले आणि ब्रह्मज्ञानाने सगुण नेले, त्यामुळे दोन्ही हातचे जाते. सगुण मूर्ती पुढे करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने, प्रताप, कीर्ती वर्णावी. कथा सांगण्याची खूण अशी आहे की सगुणामध्ये निर्गुण आणू नये, समोरच्या श्रोत्यांचे गुणदोष काढून त्यावर बोलू नये, देवाचे वैभव वर्णावे, नाना प्रकारचे महत्त्व सांगावे, सगुणी भाव ठेवून हरिकथा करावी, लोकलास सोडून व धनाची आस्था सोडून कथा करावी. सगुण मूर्ती नसता साधुजन समोर बसले असता अद्वैत निरूपण अवश्य करावे. स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन करू नये, कारण त्यामुळे श्रोत्यांच्या मनात कामवासनेचा विकार उत्पन्न होतो, संयम सुटतो, म्हणून ते त्यागावे. स्त्रियांचे ध्यान लागल्यावर ईश्वराचे ध्यान कसे आठवेल? मनामध्ये परमात्म्याचे ध्यान लागले की निशंक होऊन परमेश्वराची कथा करावी, म्हणजे मग कथेला रंग चढतो. रागज्ञान असणारा जो कथाकार असतो तो जर संगीताच्या मागे जाऊन गाण्यामध्येच तल्लीन झाला तर भगवंताशी तदाकार होण्यात नसतेच विघ्न उत्पन्न होते. जो हरिदास भगवंताच्या ठिकाणी मन ठेवून कथा करतो तो धन्य होय. ज्याला हरिकथेची गोडी लागली तो आळस, निद्रा, स्वार्थ सोडून हरिकथेस सादर होतो. हरिभक्ताच्या घरी तो हलकी कामेसुद्धा आवडीने करतो. भगवंताच्या नामावर ज्याचा विश्वास असतो त्यालाच हरिदास नाव शोभते. दशक 14 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, रूप लावण्य काही अभ्यास करून येत नाही,
पण आपले अवगुण सांडून उत्तम गुण मात्र अभ्यासता येतात. सन्मार्गांनी चालून आपले गुण वाढवून समाजात मान्यता मिळवता येते. प्रयत्नपूर्वक चांगल्या मार्गाने संपदा मिळवून मग ती मनसोक्त भोगावी. जो प्रयत्न करीत नाही, शरीर कष्टवत नाही, उत्तम गुण घेत नाही, नेहमी चिडचिड करतो, आपण दुसऱ्यांशी जसे वागतो तेच आपल्याला परत मिळते, आपणास समाधान मिळेल असे करावे. समाधानाने समाधान वाढते, मैत्रीने मैत्री जुळते, चांगुलपणा एका क्षणात मोडतो. लोक अरेला कार्य करणारच. चातुर्याने अंतर शृंगारले जाते, वस्त्राने शरीर शृंगारले जाते. दोन्हीमध्ये मोठे कोण पहा बरं. एखाद्याने शरीर खूप सजवले, त्याने लोकांना काही फायदा होत नाही. पण अंतःकरण शृंगारले तर तो चातुर्याने पुष्कळ लोकांचे रक्षण करतो. लोकांचे कार्य अडले तर जो अडचण दूर करून ते कार्य व्यवस्थित पार पाडतो, त्याच्याकडे लोक आपापल्या कामासाठी आपोआप येऊ लागतात. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे म्हणजे तुम्ही पण सुखी व्हाल. जो दुसऱ्याला कष्ट देतो तो स्वतः कष्टी होतो. जितका व्याप, जितके वैभव मिळते, आळसाने कार्यभाग नासतो. मित्रत्व जोडल्याने कार्य शेवटास जाते. वैर पत्करले तर मृत्यू होतो. स्वतःला शहाणे करता येत नाही, आपले हित जाणत नाही, लोकांशी मैत्री राखू शकत नाही, वैर करतो, अशा लोकांना अज्ञानी म्हणावे. त्यांच्यापाशी कोणाला समाधान मिळणार? आपण एकाकी एकटा सृष्टीत भांडत चालला. पुष्कळ लोकांमध्ये एकट्याला यश येणे शक्य नाही. पुष्कळ लोकांच्या तोंडी आपले नाव असावे. लोकांच्या अंतःकरणात प्रेमरूपाने भरून जावे. उत्तम गुणाने अनेक लोकांना विवेकी बनवावे. लोकांना शहाणे करावे, पतितांना पावन करावे, जगात भगवत भजन वाढवावे. दशक 14 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, नाना वेश, नाना आश्रम आहेत, पण सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे, जिथे त्रैलोक्यवासी विश्राम पावतात. देव, ऋषी, मुनी, योगी, नाना तापसी, वितरागी, पितृ आदी करुणी अतिथी, अभ्यागत हे सर्वच गृहस्थाश्रमातच जन्मास येतात. नंतर ते आश्रम सोडून जातात, साधना करतात, परंतु पुढे कीर्ती मिळाल्यावर गृहस्थांच्या घरीच राहतात आणि संचार करतात. म्हणून गृहस्थाश्रम सगळ्यामध्ये उत्तमोत्तम आहे. परंतु स्वधर्म आणि भूतदया पाहिजे. जिथे धर्मशास्त्राप्रमाणे सगळे चालते, सर्व लोकांशी गोडवाणीने बोलणे चालणे होते, त्यातल्या त्यात अलौकिक असा भक्तिमार्ग पण आढळतो, तो गृहस्थाश्रम तर अगदी धन्य होय. जगदीशापुढे त्याला कशाचेच मोठे पण वाटत नाही. शरीराने, वाणीने, मनाने, जीवाने, प्राणाने जो भगवंतासाठी कष्ट करतो, असा भगवंताचा भक्त आतून विरक्त असतो. ज्याचे चित्त भगवंताकडे लागले, तो भगवंतासाठी संसार त्याग करतो, तो अतिशय भाग्यवान समजावा. मोठे मोठे राजेसुद्धा सर्वाचा त्याग करून भगवंतासाठी वणवण हिंडतात आणि भगवत प्राप्ती करून घेतात. असा जो योगेश्वर असतो, ज्याच्या अंतरी प्रत्यय असतो, तो सामान्य माणसाच्या अंगी अध्यात्म विकास करू शकतो. तो आपल्या उपास्य देवतेच्या ध्यानात मग्न असतो किंवा आत्म्याच्या अनुसंधानात असतो, नाहीतर श्रवण मनन निरंतर करत असतो. खूप पुण्य संग्रह गाठीशी असेल तरच सामान्य लोकांना अशा माणसाची भेट घडते. वेडे लोक संसार सांडून जातात, कष्ट भोगतात, पण ते दोन्हीकडे अंतरतात, ना संसार ना परमार्थ. एखादा रागवून निघून जातो, पण भांडतच राहतो. पुष्कळ लोकांना कष्टी करतो, संसार सोडला पण अज्ञानीच राहतो. त्याच्या संगतीला लोक लागले तर तेही अज्ञानीच राहतात. मग गुरु व शिष्य दोघेही अज्ञानाच्या एकाच पातळीवर राहतात. एकाच्या संगतीने तरतात तर एकाच्या संगतीने मरतात. म्हणून सत्संगती पाहावी. दुसऱ्याचे अंतर जो जाणतो, देश, काळ, वेळ, प्रसंग जाणतो, त्या पुरुषाला भूमंडळी काही कमी राहत नाही. नीच प्राणी जर गुरुत्व पावला तर तिथे सगळा आचारच बुडतो. ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण बुद्धीपासून अंतरले, आचारापासून भ्रष्ट झाले, गुरुत्व सांडून शिष्यांचे शिष्य झाले. ब्राह्मणांना कळत नाही, त्यांची वृत्ती वळत नाही, मिथ्या अभिमान गळत नाही. विष्णूने श्रीवत्स ही खूण मिरवली, अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शाप दिला, अशी ब्राह्मणांची दुरावस्था झाली. आम्हीही तेच ब्राह्मण आहोत, पण दुःखामुळे असे वचन बोललो. श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा करावी. दशक 14 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 14 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागे जे घडले ते घडले, पण आता तरी ब्राह्मणांनी स्वतःला शहाणे करावे, पवित्र हातांनी देवाची पूजा करावी. तसे केले म्हणजे भाग्य लाभेल. जे अभक्त असतात ते मूर्ख अव्यवस्थितपणामुळे दारिद्र्य भोगतात. आधी देवास ओळखावे, मग अनन्यपणे भजावे. त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे. सर्वामध्ये जो उत्तम तो सर्वोत्तम. आत्मानात्मविवेक रहस्य माहीत करावे. आत्मा जाणीव स्वरूप आहे. तो सर्वांच्या अंतर्यामी राहून जाणीवपणाने तो देहाचे रक्षण करतो. जाणीवेच्या साधनाने सर्व पदार्थाची परीक्षा करतो. तो सर्व देहामध्ये असतो. इंद्रियांकडून सर्व कामे करून घेतो. सर्व माणसांना अनुभवाने ही गोष्ट समजते. सकळ प्राण्यांच्या अंतःकरणात तोच असतो. तोच आपल्याही अंतःकरणात आहे. म्हणून लोकांचे अंतःकरण राखावे. दाता आणि भोक्ता दोन्हीमध्ये परस्परांमध्ये सर्व काही तोच आहे. मुळामध्ये सर्व पाहणारा तो एकटाच आहे. सगळ्यांमध्ये विभागून देह प्रकृतीमुळे तो भिन्न भिन्न झाला. असे जरी असले तरी देहाच्या पलीकडे अंतःकरणाच्या दृष्टीने तो एकच आहे. आपले परके सगळे लोक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी, खेचर भूचर वंचर चत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा, सगळेच जाणीवेने वर्ततात. याची रोकडी प्रचिती पाहावी. त्याची व आपली संगती अखंड आहे. जगाचा जो स्वामी आहे तो प्रसन्न करून घ्यावा, म्हणजे खूप लोक आपल्या भोवती गोळा होतील. त्याला प्रसन्न करून घेणे आपल्याच पाशी आहे. सर्वांना राजी राखावे. देहास बरे करावे, ते आत्म्यास पावते. दुर्जन प्राणी, त्यातील देव, त्याचा लाताळ स्वभाव. रागास जरी आला तरी आपण भांडू नये. प्रसंगानुसार त्याला किंवा त्या स्थानाला सोडून द्यावे. नंतर विवेकाने आपले मन शांत करावे. आत्म्यामध्ये जो भेद दिसतो तो देहसंबंधाने दिसतो. जसे एका पाण्यातच निरनिराळ्या औषधांप्रमाणे चवीत बदल होतो. विष आणि अमृत झाले तरी त्याचे आपपण नाही गेले. तसेच साक्षीत्वाने आत्म्यास पाहिले पाहिजे. जो अंतर्निष्ठ पुरुष असतो त्याची आत्मनिष्ठा विशेष असते. जगामध्ये व्यापून असणाऱ्या जगदीशाला तो ओळखतो. आपण आपल्या डोळ्यांनी दुसऱ्याचा डोळा पाहतो. आपल्या मनाने दुसऱ्याचे मन शोधतो. स्वतःच्या अंतःकरणात असणाऱ्या अंतरात्म्याच्या साह्याने सर्व प्राण्यांमध्ये भरलेला भगवंत पाहावा. त्याच्याशिवाय कार्यभाग अडतो. सर्व काही त्याच्यामुळेच घडून येते. प्राणी विवेकी त्याच्याचमुळे होतो. जागृतीतील हालचालीशी व स्वप्नात जे घडते त्याचा संबंध अंतरात्म्याशी असतो. देवाचे अखंड ध्यान करावे. अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण ठेवावे. ध्यान आणि स्मरण यांचा संबंध लक्षात आला की अखंड ध्यान सहजच घडते. याचे वर्म पुष्कळांच्या ध्यानात येत नाही. ते लोक अनात्म्याचे ध्यान करतात. ध्यानात नाना व्यक्ती येतात, त्यामुळे मन कासावीस होते. मनाला उगीचच कष्ट होतात. अनात्म्याचे ध्यान कितीही प्रयत्न केला तरी टिकत नाही. मूर्ती ध्यान केले तर तिथे एकाचे एक दिसते. भासू नये ते भासते. ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे हे आपण ठरवावे. देह म्हणजे देऊळ आहे. आत्मा म्हणजे देव आहे. त्यापैकी आपली श्रद्धा कोठे ठेवावी ते ठरवावे. देव ओळखून आपला जीव त्याच्यापाशीच ठेवावा. अंतर्निष्ठेवर आधारलेले ध्यान असे असते. दंडक ध्यान, परंपरेने चालत आलेले ध्यान याहून निराळे असते. ज्या ध्यानात अंतरात्म्याचा साक्षात अनुभव येत नाही असे अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणजे सारा वेडेपणाच होय. कल्पनेने कल्पना वाढते व ध्यान धरलेले मोडते. सुलाचे ध्यान करण्यात सामान्य लोक उगाचच कष्ट करतात. देवास देहधारी कल्पिल्यामुळे नाना विकल्प उठतात. भोगणे, त्यागणे, संपत्ती, विपत्ती या सर्व गोष्टी येतात. या गोष्टी मनात येऊ लागल्या की त्यांच्यावर विचार चालतो. विचार चालू झाला की स्वप्नात असल्याप्रमाणे जे दिसू नये ते दिसू लागते. ध्यान बाजूलाच राहते. ध्यान करताना जे दिसते ते सांगता येत नाही. जे दिसते त्यावर बळजबरीने श्रद्धाही ठेवता येत नाही. मग साधक मनात कासावीस होतो. सर्व दृष्टीने बरोबर ध्यान झाले की नाही याची साक्ष आपले स्वतःचे मनच देते.
ध्यान धरताना मनात एकही विकल्प न येणे हे सांगोपांग ध्यानाचे लक्षण आहे. ध्यानामध्ये साधकाचे मन एके ठिकाणी गोळा झाले पाहिजे. अर्धवट मनाने मोडके ध्यान होते, ते कामास येत नाही. ज्याला ध्यान साधले तो वरच्या पायरीवर चढलाच पाहिजे. ध्याता व ध्येय वस्तू दोन्ही अनन्य होणे, एकरूप होणे, समरस होणे यात ध्यानाचे मर्म साठले आहे. अनन्यपण सहजच आहे. साधक शोधून पाहत नाही. ज्ञानी पुरुष त्याचा शोध करून अनन्यता अनुभवतो व समाधानी राहतो. प्रत्यय पाहिजे, प्रत्यय नसेल तर भ्रम बाधतो. ज्यांनी जसा परमार्थ केला तसाच दंडक पृथ्वीवर चालला. त्यामुळे 5-7 लोकांचा अभिमान बळावला. म्हणून साधकाने सर्व संप्रदायाचा अभिमान सोडावा. विवेकाच्या बळावर मायेचा निराश करून परब्रह्माला स्पर्श करावा. दशक 14 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आपण पिंडाचे कौतुक पाहिले, आत्मा अनात्मा विवेक केला. पिंड अनात्मा, आत्मा एक सकळ करता आहे. मी आत्माच आहे असे शास्त्र सांगते. विवेकाने त्याचा अनुभव आला. आता ब्रह्मांड रचना समजावून घेणे आवश्यक आहे. ब्रह्मांड रचना समजण्यास सारासार विचार लागतो. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत. कल्पांत झाल्यावर पंचभूते, गुणमाया, मूळ माया सर्व परब्रह्मामध्ये लय पावतात. परब्रह्माचे विवरण करायला विवेक पाहिजे. सर्व उपाधींचा शेवट झाल्यावर दृश्य उरत नाही. सर्व ठिकाणी फक्त निर्गुण ब्रह्म घनदाट पसरलेले असते. उदंड कल्पांत झाला तरी निर्गुण नाश पावत नाही. मायेचा त्याग करून शाश्वत ओळखावे. देव म्हणजे अंतरात्मा सगुण आहे. त्याच्या साह्याने निर्गुण पावावे. निर्गुणामुळे ज्ञानाचे विज्ञान होते. कल्पनेच्या अतीत जे निर्मळ आहे तेथे मायामळ नाही. दृश्य सकळ मिथ्या होते. जे होते आणि जाते ते प्रत्ययाला येते. जिथे होणे नाही, जाणे नाही ते विवेकाने ओळखावे. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान ही त्रिपुटी जिथे क्षीण होते ते विज्ञान. विपरीत ज्ञान भ्रमरूप असते, ते प्रथम नाहीसे होते, पण अज्ञान शिल्लक उरते. आत्मज्ञानाने ते नाश पावते. पुढे अज्ञान नाहीसे करणारे ज्ञानही शांत होते. अखेर विज्ञान कायमपणे येते. वेदांत, सिद्धांत म्हणजे शास्त्रप्रचिती, धादांत म्हणजे आत्मप्रचिती या साऱ्या प्रचिती ताडून पाहाव्या. निर्विकार परब्रह्म नेहमी जसेच्या तसेच असते हे प्रचितीला येईल. ज्ञानदृष्टीने पाहावे. पाहून अनन्य राहावे. हे मुख्य आत्मनिवेदन जाणावे. दृश्याला दृश्य दिसते, मनास भास भासतो. दृश्य भासातीत अविनाशी परब्रह्म आहे. दृष्टीने पाहायला गेलं तर परब्रह्म कुठल्या कुठे दूर आहे असे वाटते, पण परब्रह्म सबाह्य अंतरी आहे. परब्रह्म अनंत आहे, त्याला कुठे अंतच नाही. त्याला कुणाची उपमा द्यावी? चंचळ कधी स्थिरावत नाही आणि निश्चळ कधी चळत नाही. आभाळ येते जाते पण गगनाला चळण नाही. जे विकारामुळे वाढते मोडते त्याला शाश्वतता कशी घडेल? कल्पांत होताच सगळे बिघडून जाईल. ज्यांच्या अंतर्यामी भ्रमाचे ठाण आहे, मायेच्या अंमलाखाली जे गोंधळलेले आहेत, त्यांना हे विलक्षण अवघड चक्र उलगडणे शक्य नाही. ज्याला मायेची भीड वाटते त्याला शास्त्रसिद्धांत काय आहे कळत नाही. त्याच भिडेपोटी अंतर्यामी नांदणारा अंतरात्मा त्यांना आकलन होत नाही. जो राजाला ओळखतो तो भलत्याच माणसाला राजा म्हणणार नाही. ज्याने देव ओळखला तो भलत्याला देव म्हणणार नाही. तो देवरूपच होऊन जातो. खोटे अवघे सांडावे, खरे प्रत्ययाने ओळखावे. माया त्यागाने परब्रह्म समजून घ्यावे. मायेचे लक्षण पुढच्या समासात सांगितले आहे. दशक 14 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, माया दिसते पण ती नासते. परमात्म वस्तू दिसत नाही पण ती नासत नाही. माया सत्य वाटते परंतु ती मिथ्या आहे. एखादा करंटा माणूस उताणा पडून नाना प्रकारे कल्पना करतो, पण तसे काहीच घडत नाही. तशी माया असते. एखाद्या माणसाने स्वप्न पाहिले, त्यात बायको, धन दौलत, नाना विलास, पुष्कळ काही पाहिले, तेव्हा ते खरेही वाटले, पण स्वप्नभंग होताच काहीच नसते. तशीच ही माया आहे. आकाशात गंधर्व नगरे, निरनिराळे आकार दिसतात, नाना रूप, अनेक विकार दिसतात, पण तो नुसता देखावा असतो. माया अशी असते. दसऱ्याला सोने लुटतात पण ते काही खरे नाही, खरे सुवर्ण नाही. तशी माया. एखाद्या प्रेताचा महोत्सव करणे, सती निघालेल्या बाईचे वैभव वाढवणे, स्मशानात जाऊन रडणे, तशी ही माया आहे. एखादी बालविधवा आहे आणि तिचे नाव जन्मसावित्री.
किंवा एखाद्याचे नाव कुबेर पण भीक मागत फिरतो, अशी ही माया आहे. घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा आहे पण घरी खायला नाही. बाईचे नाव सरस्वती पण विद्याभ्यास करीत नाही, नुसत्या गौऱ्या थापते, तशी ही माया आहे. आपले कान, बोटे, तळहात सूर्यकिरणात निखाऱ्यासारखे लाल दिसतात पण तसे नसतात, तशी ही माया. वस्तू एक असून निराळीच काहीतरी दिसते, तशी ही माया. विश्व ब्रह्मस्वरूप असून दृश्यपणाने दिसते, हे मायेमुळे घडते. दशक 14 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.